आता घड्याळ नाही माझ्याकडे, पण 1:15 वाजून गेला आहे. आणि हे बघा, हे मागे जेवढे पण दिसत आहे ना, 4, 5, 6, 7, 8, 9 लोक आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो आहे. तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल, आमचा एक मित्र आलेला अहमदाबादवरून. आम्ही सगळे इकडनं तिकडनं एकत्र झालेलो. आता एकाला सोडायला आम्ही 9 जण आलो आहे. हे मेन आमचं सुरत स्टेशन आहे, त्याला सोडून मग आम्ही सगळे परत जाणार. आमच्या सगळ्यांचा लाडका पृथ्वी याला सोडायला आलो आहे, आणि आमच्या सिस्टर यांना सोडायला आलो आहे. तर यांना सोडू आणि आम्ही परत तसेच घरी जाऊ. ठीक आहे. सो आता ट्रेन इथं येणारच आहे. थोडं पुढे यासाठी चाललो आहे, बिकॉज S1 S2 नावाचा डब्बा आहे, तो पुढे येईल. हे बघा, S2 इथं आहे, S1 याच्या पुढं, म्हणजे तिथं उभे राहू आम्ही. ही जी ट्रेन आहे ती आपली, ही वाली, ही जी चालली आहे ना, ही आपली. याच्यातच पृथ्वी जाणार आहे. पण आता S1 S2ला जो डबा थांबेल त्याच्यात आपल्याला बसायचं आहे. ही डायरेक्ट सुरतहून अहमदाबाद जाणार आहे. हे बघा, सीट भेटेल, फॉर शुअर सीट भेटेल. तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो, मित्र आयुष्यात का गरजेचे. प्रॉब्लेम काय ना, आमचं पृथ्वीचं तिकीट काढलं आम्ही, पण ते कन्फर्म नाही झालं. अचानक प्लॅन ठरला जायचा. अच्छा, हा गेट बंद आहे, आपण तिकडनं जाऊ. प्रत्येक डब्यामध्ये सीट शोधत होते की सीट भेटून जायला पाहिजे. एका मावशीने दिली दोघांनाही सीट. आता हे बघा, काही लोक येतात आमचे. भाऊ भेटी घे ना. तर नाही येस ना. फायनली आता एका ठिकाणी सीट भेटली. चालू झाली. किती दिवसांनी मी प्लॅटफॉर्मवर आलो आहे, म्हणजे रेल्वे प्लॅटफॉर्मवर, रेल्वे स्टेशनवर. वाव, युनिक एक्सपिरियन्स होता. पण असे नमुने पाहिजेत तुमच्या आयुष्यात. मजा येऊन गेली. मला भारी वाटलं. सगळे लोक तर सीट शोधत होते ना, हंटिंग करत होते, सीट हंटिंग करत होते. रात्रीचा 1:15 वाजला आणि आता आम्ही सगळे परत चाललोय. हे स्टेशनच्या बाहेर येऊन गेलो. आता इथं पुढे जाऊन खायचं आणि मग घरी जायचं. इथं चहा एक नंबर भेटतो. याचा आधी पण खूप वेळेस पिला चहा. आता रात्रीचे 1:30 वाजून गेलेत तरी इथं चहा भेटतोय, आणि 24 तास चालू असतं. कधी पण या स्टेशन जवळच आहे, चामुंडा चाय. मगाशी आपण चहा पिला तो पॉईंट वेगळा होता, आणि आता मला माहिती नाही आम्ही कुठल्या इथं आलो आहेत, पण असं काहीतरी एक किल्ला आहे मस्त समोर, आणि इथं आम्ही आलो आहे. बघा, इथं सगळे शॉप चालू आहेत. रात्रीचा आता 2 वाजून गेला आहे. 1:30 वाजेला आपण चहा पिला आणि खूप लांब आलो आम्ही आता फक्त खमण खायला. सुरतचा फेमस खमण खायला. हे बघा, ही गँग आमची इथं खमण घेऊ आणि खमण खाऊ. रातना 2 वागायचे. भाई टोटल 8 आयटमचे. 8 आयटम. हा, हे बघा, सगळ्या 8 गोष्टी इथं दिसणार. आता मला माहिती नव्हतं, आम्ही फक्त खमण खायला आलो. जसं मयूरने एक्सप्लेन केलं तुम्हाला, 8 आयटम्स म्हणजे 8 गोष्टी आहेत तिथं खायचा, आणि ते पण सुरतचा फेमस असतो. सगळ्या 8ही गोष्टी येऊ द्या, तुम्हाला दाखवतो. 2 वाजलेत, सगळं येऊ द्या, मग तुम्हाला दाखवतो. खायच्या गोष्टी ठीक आहेत, पण ज्यांच्यासोबत खायला आलोय ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळे लहानपणीचे. आम्ही चड्डी बड्डी. हे बघा, हे गुड्डू दादा पण आलाय. 1 2 3 4 5 6 7 अजून एक वस्तू राहिली. थांबा, ते येऊ द्या, मग दाखवतो. फक्त याच्यात एकच वस्तू बाकी आता यायची. ती आल्यावर त्याची व्हिडिओ काढून घेऊन त्याचा आधी जेवढं आलंय तेवढं दाखवून देतो. वरून तुम्हाला असं दिसत असेल हे पूर्ण एकदम सगळे आयटम्स. हे बघा, खमणी, अजून लोचा बाकी आहे. लोचा नावाचा प्रकार तुम्ही खूप ऐकला असेल सोशल मीडियावर. लोचा पण येतोय आता. थोडा दे दो भाई, लोचा भी दे दो. अभी सब हो गया है, फक्त लोचा राहिलाय. आता सगळं दाखवतोय. बघा, खमणी, लायलॉन खमण म्हणतात, ते पण आहे. समोसे आहेत. इदळा, याला इदळा म्हणतात. याला काय, पात्रा. हे बघा, हे पात्रा, हे पाटोडी, ही चटणी, आणि सलाड मध्ये बघा त्याने कांदा, काकडी, मसाला सगळं दिलंय. हे आपलं रेग्युलर खमण. आणि आता बघता राहिला तो लोचा. आणि ते सगळं, हे सगळं जेव्हा खाऊ ना आम्ही, आमच्या पोटात जेव्हा लोचा होईल ना या सगळ्यांच्या पोटात, तेव्हा मजा येणार आहे. बट ठीक आहे, आता खायावर लक्ष देऊ. लोचा झाला ते आपण बघून घेऊ नंतर. वाव, तेव्हा किती भारी दिसते. मजा येऊन गेली. वाव, आजची नाईट एक नंबर होती. खाऊन झालं, चहा पिऊन झालं, या सगळ्या गोष्टी बघून झाल्या. आता जाऊयात घरी. घरच्यांचे फोन येत आहेत. वाजून गेले 2:45, म्हणजे ऑलमोस्ट सकाळ होण्यात आहे आता. ठीक आहे, चला जाऊयात. भेटू सकाळी, उद्या सकाळी. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून. दिस इज नेक्स्ट डे अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आज आहे सुरतला आपला 4था दिवस. आज आहे सोमवार. आज असतो मंडे ब्ल्यूज. पण आज मी सुट्टी घेतली. मला ऑफिसचं बिलकुल ताण नव्हतं पाहिजे. आणि आता मी एक कन्फ्युजनमध्ये फसलो आहे. पुण्याला आज रात्री जाऊ की इथं राहून मी घरी राहूनच काम करू आणि मग फ्रायडेला जाऊ, बिकॉज सॅटर्डेला आपल्या घरी पूजा आहे पुण्याला, आणि इथं माझ्याकडनं काम होत नाही.
द वे पुण्याला मी काम करतो, जेवढे तास मला बसावे लागतात, इथं माझं अजिबात कामात मन लागत नाही. बिकॉज अर्ध्यापेक्षा जास्त मन माझं फॅमिलीमध्ये असतं आणि इकडं असतं. म्हणून आता मला समजणं झालं की आज निघू की कसं काय करू. खूप मोठी दुविधा आहे, बघू जे काय असेल ते. आणि मागचे 4 दिवसांमध्ये मी घरी एकदाही नाही जेवलो मी, कारण की मित्रांमध्ये सतत बाहेर जाणं, गणपती बाप्पांचे प्रोग्राम जे काय असेल तिथं कुठं बाहेर गेलो का तिथं काहीतरी खाऊन घेणं, म्हणून घरी एकदम म्हणजे पोहेचा नाश्ताशिवाय मी जेवण केलंच नाही. हो, आत्ता तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, माझी फेवरेट गोष्ट. आणि त्याचा आधी इथं जे मम्मीने साठवून ठेवलं आहे ना, या गोष्टी फक्त मला इथं दिसतात, पुण्यामध्ये अजिबात दिसणार नाही. म्हणजे आय डोंट नो, बट मला असं वाटलं की दाखवायला पाहिजे म्हणून दाखवतो. आणि मग माझी फेवरेट गोष्ट पण दाखवतो. झाली स्कूल, झाली. इकडे स्कूलमध्ये काय शिकवलं आज? आमची परी स्कूलमधून येऊन गेली आहे. गोलू यायचं राहिलं आहे. काय शिकवलं आज? स्माईल कर, स्माईल असं कर. परी दिदीचा दात घेऊन गेलाय उंदीर मामा. गणपती बाप्पा गेले आणि उंदीर मामा परीचा दात घेऊन गेलाय. पण ठीक आहे, लवकर येऊन जाईल. दुधाचे दात येऊन जातात लहान पोरांचे. हे कांदे असे साठवून ठेवलेत मम्मीने याच्यात. आणि हे बघा, पीठ पण असं असतं. पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये तुम्हाला हे बघायला भेटणार नाही. हे मी आमच्या घरी, गावाला, मावशींचा घरी जेव्हा गावाला जातो त्यांच्या घरी पण असा साठा असतो. पण आपले पुणे मुंबई वगैरे ही लाईफस्टाईल पूर्ण वेगळी आहे, म्हणून आपल्याला थोडं आणावं लागतं आणि बाहेरून आणावं लागतं. मम्मी, घरी मी किती दिवस जेवलो एवढ्या दिवसात? 4 दिवसात. जसं मी बोललो सेम टू सेम आईने सांगितलंय. पोहे खाल्ले 2 वेळेस आणि आज पहिल्यांदा मी मम्मी स्वतःच बसून जेवतोय. मी प्लॅनमध्ये थोडा चेंज झालेला. मला वाटलं वहिनी किंवा मम्मी हे दोघं जातील कृष्णाला घ्यायला, किंवा दोघांमधनं कोणीतरी एक जाईल. पण त्यांनी मला पाठवलं घ्यायला. आणि कृष्णा दादा आज पण यायचा मूडमध्ये नव्हता घरी, त्याला इथंच थांबायचं होतं. आणि मी लिटरली 1 मिनटं थांबलो त्याच्याकडे बघत, तो पण माझ्याकडे बघत होता पण येत नव्हता. फायनली त्याचा ज्या टीचर्स आहेत, मॅम आहेत, त्यांनी सांगितलं की जा अंकल आले आहेत घरी जा, तेव्हा तो आला. वाजून गेले आहेत 8 नाही वाजले आहेत, 20 मिनटं कमी करून घ्या, तेवढे वाजले आहेत. आणि हा कंटिन्युएशनचा ब्लॉग आहे. आजचा कितवा दिवस आहे? फ्रायडेला आलो होतो. 5वा दिवस आहे आज सुरतमध्ये. आज माझं ऑफिस आहे. इकडे काम चालू आहे आपलं. जरा ब्रेक घेतला आहे. पोरांची मस्ती फुलून चालू आहे. इतका आगाव आहे ना, पोरीला खूप जास्त तो त्रास देतो आणि मारतो. बुक्क्यांनी मारतो डायरेक्ट. असा देऊ बुक्की देऊ तुला, टाकू, जाऊ दे, बॉक्स देऊन दे, बॉक्स रे. हां, हे कसं समजतं लागे. हा मेन मुद्दा म्हणजे आज घरात एवढ्या भारी भारी गोष्टी बनतात ना, त्याच्यासाठी म्हटलं ब्लॉग बनवावा आणि वहिनींकडनं थोडी रेसिपी जाणून घेऊया, कारण की एकदम युनिक आणि भारी गोष्ट बनायला चालली. एक गोष्ट आहे जी सगळ्यांना माहिती, पण दुसरी गोष्ट आहे आय डोंट नो किती लोकांना माहिती आहे. तुमच्या घरी पण असेल बनत तर मला कमेंट करून नक्की सांगा, ठीक आहे? रिंकू वहिनींना विचारू आपण. रिंकू वहिनी, तुम्हाला रेसिपी सांगायची एका गोष्टीची जी मला इथं किचनमध्ये घुसल्या बघितलं आणि असं वाटलं की व्हिडिओ काढायला पाहिजे लगेच. पावभाजी तर नॉर्मल आहे. हे बघा, इकडं पाव ऑलरेडी आणले आहेत, ठीक आहे. इकडं भाजी बनते. याच्यात काय मसाला, भाजीचा मसाला आहे ना. हां, हे नॉर्मल आहे, ठीक आहे. हे आम्हाला जाणून नाही घ्यायचं. आम्हाला जाणून घ्यायचं हे बघा, हे जे दिसतंय ना तुम्हाला, हे बघा, हे या मोठ्या मोठ्या मिरच्या आहेत आणि त्याच्यात मटेरियल भरलंय त्यांनी. हां, आता हे काय ते सांगा. पोट भरून मिरच्या. पोट भरून मिरच्या. हा मसाला कसला आहे? मसाला मधला चण्याचं पीठ, गहूचं पीठ आणि बाजरीचं पीठ. अच्छा, ते मिक्स आहे सगळं. आणि बाकी त्याच्यामध्ये लसूण, जिरं, हळद, नमक आणि कोथिंबीर. अच्छा, एवढ्या सगळ्या गोष्टी. हा, या मिरच्या कापून त्याच्यात मीठ भरून द्यायचं आधी. हो, म्हणून त्याला पोट भरून. अच्छा, समजलं का तुम्हाला? हे असं कापलंय म्हणून त्याला त्याचं पोट चिरलंय आणि त्याच्यात काहीतरी भरलंय म्हणून पोट भरून मिरच्या. तुम्ही ट्राय करा पोट भरून मिरच्या, आणि जर तुमच्या घरी बनत असेल असं मला नक्की सांगा, ठीक आहे? आणि वहिनींना अप्रिशिएट करून जा. वहिनींना सांगा सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आय होप तुम्ही वहिनींचं नक्की ऐकाल. आज खूप काही गोष्टीत घरात. आज मजा आएगा खाना खाणे में. आज कुठेतरी जाणार आहे मी, ते तिथं गेल्यावरच सांगेल. जेव्हा निघू तेव्हा सांगेल, पण 1 नंबर जागेवर जाणार आहे आपण. 9:40, 9:45 होऊन गेलेत ऑलमोस्ट रात्रीचे. आणि आता आम्ही इथून घरून निघतोय. आणि तुम्ही हा लेजेंडरी कुर्ता बघत असाल, प्रत्येक ठिकाणी सध्या हाच यूज होतोय. मला कुर्त्यांची शॉपिंग करावी लागणार असं वाटतं, आणि मी घरून एकच घेऊन आलो. घरी लागो तेवढे कुर्ते आहेत, पण मी फक्त गणपती फेस्टिवल होता, आवडता कुर्ता आहे माझा, तोच घेऊन आलो. आणि आता आम्ही प्री गरबा सेलिब्रेशनसाठी चाललो. तुम्हाला माहिती असेल गुजरात हे गरबासाठी खूप जास्त फेमस आहे. गरबाचे 10 दिवस असतात. नवरात्री जेव्हा असते तेव्हा तर खूप फुलन धमाल असते. पण आता प्री गरबा सेलिब्रेशन नावाचा कन्सेप्ट पण इथं
सो तिथं जायचं आहे. माझा जो मित्र आहे मयूर, तुम्हाला माहिती असेल, मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल त्याला. सो त्याने एकदम असं खतरनाक अवतार केला त्याचा. प्रॉपर जे गरबा खेळतात त्यांचा जो अटायर असतो एकदम वाववाला, तिथं जाऊन तुम्हाला तो दाखवेलच. सो तो बोलला तुम्ही पण या. कालच प्लॅन झालेला आणि त्याने तिकीट वगैरे पासेस वगैरे सगळं काढून घेतलं आहे. सो ते रात्री 1 वाजेपर्यंत चालणार आहे. म्हणून आपलं काम वगैरे झालं, जेवण वगैरे झालं, सगळं झालं. इथून आम्ही 3, 4, 5 मित्र जाऊ. तिथं तो ऑलरेडी पोचून गेला आहे आणि गरबा खेळू, मज्जा करू, तुम्हाला तिथला एक्सपिरियन्स दाखवतो. हे पण मी खूप वर्षानंतर करेल. गरब्यामध्ये यायचं तर प्लॅन आहेच. दादा वहिनींचा ऑलरेडी प्लॅन झाला आहे, पूर्ण तयारी झाली, त्यांची तिकीट्स वगैरे बुक झाले आहेत. अहमदाबादला जाणार आहेत ते. आणि माझा प्लॅन अजून नवरात्रीचा नाही आहे, पण प्री गरबा, प्री नवरात्री सेलिब्रेशन आपण करायला चाललो. सो ते करून येऊ, बाकीचं नंतर बघू. ठीक आहे. बारा वाजून गेले आहेत. पहिला ब्रेक झाला आता आणि मला स्वतःला इतकं वाईट वाटतं की मला गरबा खेळता येत नाही, जस्ट बिकॉज खूप हाय लेवलचा गरबा चालू आहे. आमचा मयूर तोच एक्सप्लेन करेल काय आहे. माताजीचा सापा आहे. हे बघा, माताजीचा सापा 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 म्हणतात याला, डोक्यावरचा. हा, कंटिन्यू 1.5 तासपासून खेळतोय. 1.5 तासपासून कंटिन्यू आणतो, पण साधा गरबा नाही खेळतोय, एकदम ॲडव्हान्स लेवलचा खेळतोय. आणि आम्ही बेसिक लोक बिचारे आम्ही फक्त लोकांचे तोंड बघतोय. माझे पाय युटके असे होत होते, पण मला नाचता येत नव्हतं. पण ठीक आहे, हा नाचतो, याला बघून आम्ही आनंद आणि मजा घेतोय. वा. आणि आता परत दुसरा राऊंड 12 वाजेला, म्हणजे परफेक्ट 12 किंवा 12:10 पर्यंत चालू होऊन जाईल. ऑलराईट, वाजून गेला आहे 1, 12:48 झालेत. आम्ही चाललो घरी. अजून चालेल ते 2-3 वाजेपर्यंत. एकतर आम्हाला नाचता येत नाही आहे की एवढे हाय लेवलचे गरबा खेळतात ना. मला स्वतःला जसं माझे पाय असे हलत आहेत. मला डान्स करायचं, मला नाचायचं आहे, पूर्ण बॉडी म्हणते की नाच. पण ते सगळे जसं नॉर्मल कोणी नाचत नाही. त्यांचा जो स्टेप आहे तो बी नॉर्मल आहे त्यांच्यासाठी, पण आमच्यासाठी खूप हाय लेवलचा आहे. सो आम्ही आमचं गावठी स्टेप केलं, आम्हाला जे येत होतं ते केलं, बाहेर आलो, पण मजा आली. सगळे एकदम खतरनाक गरबा खेळतात. त्यातल्या त्यात लहान पोरांना बघितलं तर अजून 1 नंबर वाटला. बट असो भारी एक्सपिरियन्स होता. प्री नवरात्री सेलिब्रेशन म्हणतात ते लोक, प्री नवरात्री गरबा असं म्हणतात ते लोक. अजून पण लोक नाचत आहेत, 2-3 वाजेपर्यंत नाचतील. आमचा मयूर अजून पण आताच आहे. त्याला त्याचं नाव लिहून घेतलं आहे वहीवर, कारण की त्याची ड्रेपरी, त्याने जे पेहराव केला होता त्याच्यामुळं आणि त्याचा डान्स मोडा, दोघं कंबाईन मिळून त्याला नाव लिहून घेतला. तर त्याला ट्रॉफी वगैरे भेटेल. मग त्याला उशीर होईल, म्हटलं आपण चला, कारण की सगळ्यांना काम येत उद्या. सो यस, सो फार सो गुड. मजा आली. तुम्हाला बघून कसं वाटलं कमेंट डाऊन नक्की करा. ठीक आहे, सबस्क्राईब करून द्या. अजून पण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. ठीक आहे, गुड नाईट फॉर नाव. भेटूत आपण उद्या. बाय.